Hello friends, welcome to the Sapna's Homeschooling YouTube channel, and today we are going to learn a lesson 1.3 Little Girls Wiser Than Old People and हा lesson शिकणार आहोत. So सुरू करूयात आपण Little Girls Wiser Than Old People. Count Lev Nikolaevich Tolstoy or Leo Tolstoy was one of the greatest authors of all time. इथे निकोलाविच टॉल्स्टॉय किंवा लिओ टॉल्स्टॉय ह्या अतिशय महान लेखकाबद्दल सांगितलेलं आहे आणि हे जगातले ऑल टाइम म्हणजे सदैव काळातले महान लेखक आहेत. ही ऑथर्ड मेनी नॉवेल्स, शॉर्ट स्टोरीज अँड फिलॉसॉफिकल वर्क. लिओ टॉल्स्टॉय हे जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे. त्यांनी अनेक कथा कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. त्यांनी फिलॉसॉफिकल वर्क म्हणजे तत्वज्ञानासंबंधीचं काम. हिज आयडियाज ऑन नॉन व्हायलन्स हॅड इन्फ्लुएन्स्ड हिज आयडियाज म्हणजे त्यांचे जे विचार होते अहिंसाबद्दल, नॉन व्हायलन्स म्हणजे अहिंसाबद्दल, इन्फ्लुएन्स ग्रेट मेन लाईक महात्मा गांधी अँड मार्टिन लुथर किंग. म्हणजे जगाला अहिंसा महात्मा गांधीजींमुळे कळाले असं आपल्या सगळ्यांना माहिती, पण महात्मा गांधीजी सुद्धा ज्यांनी अहिंसा हे तत्व लिओ टॉल्स्टॉय यांच्याकडनं स्वीकारलेलं आहे, तसेच मार्टिन लुथर किंग यांनी स्वीकारलंय. ज्युनियर टॉल्स्टॉय रोट मेनी स्टोरीज फॉर चिल्ड्रन आणि यांनी अनेक कथा लहान मुलांसाठी लिहिलेल्या आहेत. दिस इज वन ऑफ देम आणि ही कथा त्यापैकीच एक आहे. हाऊएव्हर दिस हॅज अ मेसेज फॉर ग्रोन अप्स टू आणि ही कथा मोठ्या लोकांसाठी पण एक संदेश आहे, खूप महत्त्वाचा संदेश आहे. तुम्ही पण या लहान मुलांमध्येच मोडता की लहान मुलं ही नेहमीच मोठ्या माणसांपेक्षा शहाणी असतात. तर वायझरचा अर्थ हुशार नाहीये, वायझरचा अर्थ शहाणपण आहे, शहाण्या अर्थाने आहे. तर आपण इथे एक आपल्याला वॉर्मिंग अप आहे. वॉर्मिंग अप म्हणजे काय, आपण आपला दिवस सुरू करतो आणि किंवा आपल्याला थोडीशी एक्सरसाइज करणं गरजेचं असतं, शरीराला रिलॅक्स करणं गरजेचं असतं. तसंच आता हा धडा शिकण्या अगोदर आपल्याला आपल्या मेंदूला पण रिलॅक्स करणं गरजेचं आहे आणि त्या धड्याच्या दिशेने जाणं गरजेचं आहे. द फॉर्म ग्रुप्स ऑफ 4-6 ईच मेंबर शुड राईट ॲटलिस्ट 5 रिझन्स. आता काय करायचं आपल्याला वॉर्मिंग अप काय बघा, की आपण एक ग्रुप्स तयार करायचे 4-6 जणांचे. This activity should conduct in school, but today in these days we are not in school, so we have to think at home. कारण आपण शाळेमध्ये नाहीये तेव्हा आपण ऍटलीस्ट विचार तरी करू शकतो ऍक्टिव्हिटी बद्दल. ऍटलीस्ट 5 reasons why fight occurs. आता भांडणं का होतात याची कारणं आपल्याला बघायची आहेत. एक्झाम्पल, 2 children want the same toy. उदाहरणार्थ 2 मुलं असतात, खेळत असतात, त्यांना एकच खेळणं हवं असतं. Put together the different reasons written by all group members to make a longer list. आणि एक मोठी यादी तयार करायची आहे की एकच चॉकलेट पाहिजे, एकच खेळणं पाहिजे, पेन्सिल तोडली, पट्टी तोडली, शार्पनर हरवलं, खोडरबर घेतला, बॅग मधलं सामान काढलं, बॅगवर शाई सांडली, अशी नंबर ऑफ रिझन्स तुमच्याकडे असू शकतात भांडणं होण्याची. नाउ ग्रुप 1 विल रीड आउट देअर लिस्ट व्हाईल अदर ग्रुप कम्पेअर इट अँड विथ देअर लिस्ट. म्हणजे 2 ग्रुप असणार आहेत. 2 ग्रुपमध्ये काय करायचंय, आपल्याला लिस्ट कम्पेअर करायचे आहेत. नाउ ग्रुप 1 विल रीड आउट देअर लिस्ट व्हाईल ग्रुप्स कम्पेअर इट अँड विथ देअर लिस्ट. मार्क द कॉमन आयटम्स. जर तुमचे काही कॉमन आयटम्स आले भांडणाचे तर ते तुम्ही मार्क करायचे अँड नोट डाऊन द न्यू वन्स. आणि काय करायचे, नोट डाऊन करायचे नवीनचे. ठीक आहे. रिपीट द प्रोसिजर विथ ऑल अदर ग्रुप्स रीडिंग आउट देअर लिस्ट. म्हणजे आता आपल्या वर्गामध्ये 40-50 मुलं असतील तर आपल्याला 400 जणांचे तेवढे ग्रुप्स तयार करायचे आणि त्याप्रमाणे आपण काय करायचंय, हीच प्रक्रिया आपण फिरत न्यायची आणि आपण ती लिस्ट वाचायची. क्लासिफाय द रिझन्स इंटू ट्रिव्हियल अँड सिरियस. आता ट्रिव्हियल म्हणजे काय, काय आपलं पट्टीच घेतली, धक्काच दिला, पाणीच सांडलं हे. पण सिरियस काय, एखाद्याची वस्तू चोरणं, एखाद्याला जबरी मारहाण करणं किंवा एखाद्या व्यक्तीला वाईट बोलणं, तर हे काय भांडणाची सिरियस कारण आहेत. पण अगदीच काहीतरी माझ्या पायाचा धक्काच लागला आणि मला वाकडच तोंड दाखवलं आणि मला डोळेच दाखवले, असं काहीतरी कारण असू शकतात भांडणाची. तर आपण ठरवायचं ते ट्रिव्हियल कोणती, साधी सुधी कारण कोणती आणि सिरियस कोणती. म्हणजे तिथे ही अगदी साधी कारण आहेत, पण अशा प्रकारे तुम्ही तुमच्या कारणांची लिस्ट करा. जसं की हिट मी हार्ड, आता हे सिरियस कारण आहे. मेक अ फन ऑफ मी, काय प्रकारे खूपच हार्ड टिंगल केलं असेल तर सिरियस, नाही तर अदरवाईज ट्रिव्हियल. पुश इज फ्रेंड, हे पण एक सिरियस आहे. टोर ड्रेस, हे पण सिरियस आहे. टेक अ पिंच ट्रिव्हियल आहे, म्हणजे माहिती नाही ना कोणत्या कारणाने पिंच काढलेला आहे. पिंच म्हणजे चिमटा काढणं. छोटा आहे, खूप मोठा असेल, रड पडला असेल तर तो सिरियस आहे, छोटा असेल तर मग तो ट्रिव्हियल आहे. इट वॉज अन अर्ली ईस्टर. ईस्टर म्हणजे काय, अ ख्रिश्चन फेस्टिवल अँड हॉलिडे दॅट इज सेलिब्रेटेड इन मेनी कंट्रीज.
इस्टर इज ऑलवेज अ संडे. इस्टर हा एक सण आहे ख्रिश्चन लोकांचा की जो रविवारी साजरा केला जातो आणि हा बऱ्याच देशांमध्ये साजरा केला जातो. इन द यार्ड्स ले स्नो अँड ड्रिल्स रॅन डाऊन द विलेज. तर त्यावेळेस काय झालेलं असतं, सगळीकडे बर्फ पडलेला असतो आणि अँड ड्रिल्स म्हणजे पाण्याचे ओघळ असतात ना, त्याला ड्रिल्स बोलतात. रॅन डाऊन द विलेज. अ लार्ज पडल हॅड रन डाऊन फ्रॉम अ मॅन्युअर पाईल इन टू अ लेन बिटवीन. आता पडल म्हणजे काय, पडल म्हणजे पाण्याचं डबकं असतं बघा. पावसाच्या दिवसात तुम्हाला दिसत असेल की रस्त्यावर डबकी साचलेली असतात. हे जे साचलेल्या पाण्याचं डबकं असतं ना त्याला पडल म्हणतात. हॅड रन डाऊन फ्रॉम अ मॅन्युअर पाईल. आता इथे हे जे पाण्याचं डबकं आहे आणि जे रील्स आहे ना, हे कुठून चाललेलं आहे माहिती का, की जिथे शेणखत असतं ना त्याचा ढिगारा रचून ठेवला तिथून हे चाललेलं असतं. लेन बिटवीन टू फार्म्स अँड ॲट दिस पडल टू गर्ल्स वन ओल्डर दॅन द अदर. आणि काय असं दाखवलं तिथं दोन मुलींचं आता आपल्याला कळतंय. टू गर्ल्स वन ओल्डर दॅन द अदर हॅड मेट. आणि त्या ठिकाणी काय होतं, त्या दोन मुली भेटतात. आता एक चित्र उभं करा डोळ्यासमोर की शेत आहे, शेताचं लेन आहे, ईस्टर संडे आहे, फेस्टिवल आहे ख्रिश्चन कम्युनिटीचा. तिथे दोन मुली आहेत पण तिथे स्नो जमिनीवर पडलेला आहे, पाण्याचे ओघळ वाहत आहेत आणि पाण्याचं ते ओघळ वाहिल्यामुळे काय झालंय, जरासा खड्डा पडला की पाण्याचं डबकं साठतं आणि त्याच्याच बाजूला काय आहे, कुठून हे सगळं चाललेलं आहे की तिथेच एक शेणखत, शेती म्हटलं की शेणखत आणि त्याचा ढिगारा येणार आहे, तसं हे सगळं वातावरण आहे. बोथ ऑफ देम हॅड बीन टू गर्ल्स दॅन ओल्डर दॅन द अदर. आता इथे दोन मुली कशा आहेत, वन ओल्डर दॅन द अदर म्हणजे याचा अर्थ दोघी सारख्या वयाच्या आहेत का, तर नाही. एक मुलगी मोठी आहे, एक छोटी आहे. हॅडमेड, त्या दोघी भेटतात. बोथ ऑफ देम हॅड बीन ड्रेस्ड बाय देअर मदर्स इन न्यू क्लोथ्स. कारण सण आहे त्यांचा, त्यामुळे नवीन सण आला की नवीन कपडे घातलेले आहेत. त्या दोघींनी पण नवीन ड्रेस घातलेला असतो. द लिटिल गर्ल हॅड अ ब्ल्यू ड्रेस. आणि ती जी लहान मुलगी आहे तिचा ड्रेस कसा आहे, ब्ल्यू कलरचा आहे म्हणजे निळ्या रंगाचा आहे. अँड द एल्डर येलो वन विथ द डिझाईन. आणि जी मोठी आहे तिचं मस्त येलो कलरचं आणि प्लस डिझाईन पण आहे त्याच्यावर. बोथ हॅड देअर हेड्स रॅप्ड इन रेड कर्चिप्स. आता या दोघींनी कसं केलेलं आहे, त्यांची डोकी बांधलेली, रॅप्ड म्हणजे बांधणं, कशाने, रेड कर्चिप्स, लाल रंगाचे रुमाल. कर्चिप्स म्हणजे रुमाल, त्या रुमालाला काय बोलतात, कर्चिप्स. आफ्टर प्रेयर्स इन द चर्च द टू गर्ल्स वेंट टू द पडल. आता प्रेयर झाल्या, सगळं झालंय, मुली बाहेर पडलेल्या आहेत आणि त्यानंतर त्या कुठे जातात, त्या पडलमध्ये जातात. आता साहजिकच लहान मुलं म्हटली की त्यांना डबक्यांचं आकर्षण वाटतं. तुम्हालाही वाटत असेल, पाण्यात डबकी दिसली की उगाच उड्या माराव्याशा वाटतात, पाण्यात जावंसं वाटतं. तसंच या काय करतात, या डबक्यात जातात. वेअर दे शोड देअर न्यू गार्मेंट्स टू इच अदर. कपड्यांना काय बोलतात, गार्मेंट्स. ते दोघींना पण एकमेकींना काय दाखवायचे, कपडे दाखवायचे होते. अँड बिगन टू प्ले. आणि त्यांनी काय केलं, कपडे दाखवले आणि ते खेळायला लागल्या. दे वॉन्टेड टू प्लॅश इन द वॉटर. आणि त्यांना पाण्यात उड्या मारायच्या होत्या. जसं आपल्याला पण होतं मोह, पाण्यात उगाच पाय घालायचा, उडवायचं पाणी, तसंच. द लिटिल गर्ल स्टार्टेड टू गो इन टू द पडल विथ हर शूज ऑन. त्या मुलीला इतकी घाई झाली होती, काय करते, पटकन पाण्यात जायला बघते. बट द ओल्डर गर्ल सेड टू हर. पण ती मुलगी काय म्हणतीये, मोठी, ती काय बोलतीये, डोंट गो मलाशा. काय म्हणतीये, डोंट गो मलाशा, जाऊ नको. याचा अर्थ जी छोटी मुलगी, तिचं नाव काय आहे, मलाशा. युअर मदर विल स्कोल्ड यू. स्कोल्ड म्हणजे रागवणं, तुझी आई तुझ्यावर ओरडेल. इट विल टेक ऑफ माय शूज. ती म्हणते मी माझे पायातले चप्पल बूट काढणार आहे. अँड यू डू द सेम. म्हणजे मी पायातल्या चप्पला काढणार, तसंच तू पण तुझ्या पायातल्या चप्पल बूट काढ. द गर्ल्स टूक ऑफ देअर शूज. आणि त्या दोन्ही मुली त्यांच्या पायातल्या शूज काढतात. रेज देअर स्कर्ट्स. आणि स्कर्ट्स उचलतात म्हणजे वरती घेतात जरा गुडघ्यापर्यंत. अँड वॉक थ्रू द पडल. आणि त्या पाण्याच्या टपक्यातने चालायला लागतात. अदर इच अदर म्हणजे एकमेकींकडे येत असतात त्या. मलाशा स्टेप्ड इन अप टू हर अँकल्स. आणि मलाशा काय करते, जाते पायाच्या अँकल्स म्हणजे पायाच्या कोपऱ्यापर्यंत असतात ना आपले ढोपरे, तिथपर्यंत ती जाते. अँड सेड इट इज डीप. तिचे पायच नुकते बुडलेले असतात, तळवेच बुडलेले असतात. तर ती काय म्हणते की खूप खोल आहे का, इट इज डीप अकुलका. ती म्हणते खोल आहे का अकुलका. म्हणजे याचा अर्थ जी मोठी मुलगी तिचं नाव काय आहे, अकुलका, आणि छोटीचं नाव आहे मलाशा. आय एम अफ्रेड. मला भीती वाटतीये. नेव्हर माइंड शी रिप्लाइड. म्हणजे अकुलका काय म्हणतीये, हरकत नाही. इट विल नॉट बी एनी डीपर. आणि हे इतकं खोल नाहीये. डीप म्हणजे खोल आणि डीपर म्हणजे जास्ती खोल. इतकं खोल नाहीये. कम स्ट्रेट टुवर्ड्स मी. आणि माझ्याकडे सरळ चालत आहे. दे केम क्लोजर टू इच अदर. आणि त्या दोघी काय होतात, जवळ येतात एकमेकीच्या. अकुलका सेड मलाशा लुक आउट. अकुलका काय म्हणते, मलाशा लुक आउट, हे बघ. अँड डू नॉट स्प्लॅश इट अप. आणि एक काम कर, पाणी पाय घालून उडू नकोस किंवा पाण्यावर
जोरात पाय मारू नकोस, बट वॉक सॉफ्टली. म्हणजे असं होतं ना, मुलं लहान आहेत ना ती, त्यामुळे ती अशी पडत पडत किंवा जोरात पाय मारत मारत चालत होती. मग तिला आकुलका सांगते, मलाशा हळू चाल, पाणी उडवत चालू नकोस. शी हॅड बेअरली सेड, ती तिचं वाक्य, बेअरली म्हणजे ती तिचं वाक्य पूर्ण करणारच होती. दॅट व्हेन मलाशा प्लम्प्ड हर फूट. प्लम्प्ड म्हणजे काय, आता बघा तुम्ही प्लम्प्ड हा शब्द केक संदर्भात वापरला ऐकला असेल, प्लम्प्ड केक. तसं प्लम्प्ड म्हणजे गुबगुबीत किंवा माउंसल. तर तिची मुलगी छोटी कशी गोबरी मुलगी आहे. प्लम्प्ड हर फूट म्हणजे तिचं गुबगुबीत पाय काय करते, ती असं उचलते इनटू द वॉटर आणि पाण्यात घालते. अँड बेस पॅटर्ड, आता ती काय करते बघा, बेस पॅटर्ड म्हणजे घाणीचे शिंतोडे उडवणं. कारण कसं झालं होतं, तो डबकं कसं होतं, ते डबकं होतं त्या शेणखताच्या ढिगाऱ्याच्या जवळ होतं, त्याच्यामुळे त्याचं पाणी सगळं खराब झालेलं होतं, त्यामुळे ते सगळं पाणी घाण झालं होतं. आणि त्या घाणीच्या पाण्याचे शिंतोडे काय होतात, बेस पॅटर्ड अकुलकाज न्यू ड्रेस. म्हणजे ती काय करते, घाणीचे शिंतोडे ही मलाशा अकुलकाच्या ड्रेसवर उडवते. अँड नॉट ओनली हर ड्रेस, फक्त तिच्या ड्रेसवर नाही, बट ऑल्सो हर नोज अँड आईज, तिच्या नाकावर, तिच्या तोंडावर, सगळीकडे ते घाणीचे शिंतोडे ती उडवते. वेन अकुलका सॉ द स्पॉट्स ऑन हर ड्रेस, आणि जेव्हा अकुलका हे सगळं बघतीये, हे सगळे जे स्पॉट्स तिच्या ड्रेसवरचे, शी ग्रीव अँग्री ऍट मलाशा, आणि ती काय होते, ग्रीव अँग्री म्हणजे तिचा रागाचा पारा चढत जातो. कोणावरती, मलाशावरती. अँड स्कोल्डेड हर, ती ओरडायला, स्कोल्ड म्हणजे ओरडणं, अँड स्कोल्डेड हर अँड रॅन आफ्टर हर, आणि तिच्या मागे जोरात धावायला लागते. अँड वॉन्टेड टू स्ट्राईक हर, स्ट्राईक हर म्हणजे तिला मारायचं असतं, तिला मारण्यासाठी मागे धावते तिच्या. मलाशा वॉज फ्राइटन्ड, मलाशा साहजिकच आहे, ती घाबरून जाते एकदम. अँड सीइंग व्हॉट ट्रबल शी हॅड कॉज्ड, आता तिला कळतं. अँड सीइंग म्हणजे व्हॉट ट्रबल म्हणजे तिने काय तमाशा केला तिला कळते आता. शी हॅड कॉज म्हणजे तिच्यामुळे घडलेल्या प्रकारात तिला लक्षात आलंय. जम्प्ड आउट ऑफ द पडल, मग ती काय करते, त्या पडलमधनं म्हणजे त्या डबक्यातनं ती पटकन बाहेर जायला बघते. अँड रॅन होम, आणि काय होते, ती घरी पळते. आता या चित्रामध्ये तुम्हाला दिसेल इथे सगळीकडे बर्फ साचलेला आहे, पण इथे पाणी जमा झालेलं आहे एक डबक्यामध्ये, मोठा डबका जरा पाण्याचा. आता बघूयात आपण. अकुलकाज मदर पास्ड बाय, आता इथून अकुलकाची आई चाललेली असते. शी सॉ हर डॉटर्स ड्रेस बेस्ट पॅटर्ड अँड सॉइल, ती काय बघते, तिच्या मुलीचा ड्रेस घाणीनं माखलाय, माती लागलीये. वेअर अॅकर्स्ड वन, ती काय म्हणतीये, वेअर अॅकर्स्ड वन. तर हे जे अॅकर्स्ड वन आहे ना, म्हणजे एक शिवीसारखं आहे हे अॅकर्स्ड वन, म्हणजे निंदनीय, शापी, तसं काहीतरी वाईट शब्द बोलण्यासारखं. डिड यू गेट युअर सेल्फ सो डर्टी, तू इतकी घाण कशी झाली. आपण एक विचार करू शकतो, आपला जर नवीन ड्रेस घाणीनं माखला किंवा चिखल लागला, आपल्या मित्राने मैत्रिणी उडवलं, तर आपली आई आपली काय आरती ओळेल हे आपल्याला चांगलं माहितीये. ती इतकं प्रेमाने म्हणणार नाही की बाळा कसं काय लागलं, तर 2 धपाटे पहिले पडतील आणि मग बाकीचे शब्द सुरू होतील. तर तसंच यांच्या बाबतीत पण सेम घडतंय. मलाशा हॅज पर्पजली स्प्लॅश्ड इट ऑन मी, कारण मलाशा काय करतीये, मुद्दामून माझ्यावरती पाणी उडवतं असं अकुलका सांगते तिच्या आईला. अकुलकाच मदर ग्रास्प मलाशा, ग्रास्प म्हणजे पकडणं. ती काय करतीये, अकुलकाची आई मलाशाला पकडते आणि गेव्ह हर अ नॉक, म्हणजे नॉक म्हणजे काय, एक ठोका ठेवून द्यायचा. नॉक म्हणजे ठोका, नॉक म्हणजे नॉक नॉक, दरवाजाला आपण टिक टिक करतो तसं नाही. गेव्ह हर अ नॉक ऑन द नेप ऑफ हर नेक. नेप म्हणजे काय, मानेचा जो मागचा भाग असतो का, त्याच्यावरती काय करते, ती जोरात फटका ठेवून देते. मलाशा बिगॅन टू हाऊल, हाऊल म्हणजे ओरडणं, जोरात मलाशा ओरडायला लागते. अँड हर मदर रॅन आउट ऑफ द हाऊस, आणि आता मलाशाची आई बाहेर आलेली आहे. वाय डू यू स्ट्राईक माय डॉटर, शी बिगॅन टू स्कोल्ड हर नेबर, तू माझ्या मुलीला का मारलंस असं. शी बिगॅन टू स्कोल्ड हर म्हणजे शी म्हणजे मलाशाज मदर, बिगॅन टू स्कोल्ड हर नेबर म्हणजे नेबर कोण, अकुलकाज मदर ही मलाशाज मदरची नेबर आहे. तर आता ही मलाशाची आई चार्ज झालीये, काही विचारलं नाहीये तिने काय घडलंय काय नाही, काही नाही. तू माझ्या का मुलीला मारलंयस असं ती विचारायला लागलीये. आता पुढच्या पानावर जायच्या अगोदर आपण आपल्याला काही नवीन शब्द सापडले ते बघूयात आधी. इथे ईस्टर म्हणजे बघितलं होतं आपण, ख्रिश्चन लोकांचा सण असतो आणि तो संडेला साजरा करतात, वेगळ्या देशांमध्ये करतात. रिल्स म्हणजे स्मॉल स्ट्रीम ऑफ वॉटर, पाण्याचा उघड. पाईल म्हणजे हिप म्हणजे मोठा ढीक असणं. गेस द मिनिंग ऑफ, पडल म्हणजे डबकं, कर्चिप्स म्हणजे रुमाल, आणि बेस्ट पॅटर्ड म्हणजे काय, घाणीचे शिंतोडे. ठीक आहे. आता आपल्या इथे थिंग्स टू डू काय सांगितलेलं आहे बघूयात आपण.
थिंग्स टू डू म्हणजे ड्रॉ अ मॅप ऑफ द विलेज युझिंग युअर इमॅजिनेशन अँड डिस्क्रिप्शन गिव्हन हिअर. जसं एका गावाबद्दल वर्णन केलं त्या पद्धतीनं तुम्ही रस्ता, मग तो स्नो म्हणजे बर्फ, परत ते पडल, डबकं वगैरे चित्र काढायचंय. ड्रॉ द न्यू ड्रेस ऑफ एनी ऑफ द टू गर्ल्स. तुम्ही ड्रॉ ज्यांना म्हणजे तुम्ही प्रयत्न करा चित्र काढायचा. फाइंड आउट हाऊ ईस्टर इज सेलिब्रेटेड. आणि माहिती घ्या की ईस्टर कसं सेलिब्रेट केला जातो. आणि या पानावरती बघूयात लिसन अँड आन्सर. वाय डिड अकुल्का वॉन्ट टू स्ट्राईक मलाशा? बिकॉज मलाशा बेस्ट पॅटर्ड हर न्यू ड्रेस. वाय डिड मलाशा रन होम? बिकॉज मलाशा वॉज फ्राइटन्ड सो शी रॅन होम. आता आपण बघूयात अकर्स्ड वन म्हणजे मी तुम्हाला म्हटलं ना की शिवी सारखा शब्द म्हणजे बॅड चाइल्ड म्हणजे वाईट मुलगी. अ वर्ड यूज इन इनफॉर्मल स्पीच टू शो अँगर. आपण चिडल्यावरती जे तोंडातनं बाहेर येतात ना शब्द ते अकर्स्ड वन. नेक ऑफ हर नेक म्हणजे द बॅक ऑफ द नेक म्हणजे मानेच्या मागचा भाग. द लिस्ट ऑफ ऑल वर्ड्स बघूयात काय ते. दॅट रेफर टू स्पीकिंग इन द स्टोरी. एक्झाम्पल सेड, स्कोल्ड, स्कोल्डेड अँड रिप्लाइड म्हणजे अशा अर्थाचे शब्द पास्ट टेन्स आहे ते सगळे. तर आपण आता पुढच्या पानावर वळूयात की आपण शेवटी कुठे आलो होतो. वाय डू यू स्ट्राईक माय डॉटर? शी बिगॅन टू स्कोल्ड हर नेबर. आता इथे अकुल्काची आई आणि मलाशाची आई या दोघींमध्ये आता भांडणं सुरू झाली आहेत. तुम्ही बघू शकता इथे मस्त भांडणं चालली. वन वर्ड ब्रॉट बॅक अनादर. आणि काय होते माहिती का, एका शब्दानंतर दुसरा शब्द सुरू होते. वन वर्ड ब्रॉट बॅक अनादर. अँड द वुमन बिगॅन टू कॉरल. आणि काय होतंय, विमेन म्हटलेलं आहे, विमन नाहीये. WOMAN असतं तर एकच बाई म्हटलं असतं, पण ते WOMEN विमेन नाही. याचा अर्थ अनेक बायका. काय करायला, बिगॅन टू कॉरल. मग त्यांनी आता भांडणं करायला, कॉरल म्हणजे भांडणं करायला काय केली आहे, सुरुवात केलेली आहे. द मेन टू रॅन आउट. आता पुरुष पण मागे राहिले नाही, ते पण पुढे आलेले आहेत. अँड बिग क्राऊड गॅदर्ड. आणि काय झालं, क्राऊड म्हणजे जमाव, गॅदर्ड म्हणजे गोळा झाला. तर मोठा जमाव गोळा झाला. इन द स्ट्रीट म्हणजे रस्त्यावर मोठा जमाव गोळा झाला. ऑल वेअर क्राईंग. काही रडतायत. अँड नो बडी कुड हिअर हिज नेबर. आणि कुणीही कोणाचंही ऐकत नाहीये. दे स्कोल्डेड अँड कर्स्ड इच अदर. तर कर्स्ड म्हणजे एकमेकाला असं वाईट बोलणं, दूषण देणं, त्याला कर्स्ड म्हणतात इच अदर. वन मॅन गेव अनादर मॅन अ पुश. आता फक्त भांडण नाही राहिली, एकमेकाला धक्काबुक्की, ढकलाढकली करायला सुरुवात झाली. अँड अ फाईट हॅड बिगन. आता भांडण जोरात सुरू झालं. वेन अकुल्काज ग्रँडमदर केम आउट. आणि जेव्हा अकुल्काची आजी येते ना बाहेर, शी स्टेप्ड इन द मिडस्ट. ती काय करते, मिडस्ट ऑफ म्हणजे ती त्या भांडणाच्या त्या लोकांच्या मध्ये जाऊन उभी राहते. द पिझंट्स म्हणजे शेतकरी. अँड बिगॅन टू टॉक टू देम. आणि ती त्या लोकांबरोबर सगळ्यांबरोबर बोलायला लागते. व्हॉट आर यू डुईंग डिअर वन्स. ती काय म्हणते, ती समंजस आहे, ती भांडणाच्या स्वरात नाही बोलत. ती कशी म्हणते, डिअर वन्स म्हणजे अरे माझ्या प्रेमळ लोकांनो, काय करताय तुम्ही. कन्सिडर द हॉलिडे. अरे सुट्टीला तरी लक्षात घ्या. दिस इज अ टाइम फॉर रिजॉयसिंग. रिजॉयसिंग म्हणजे आनंद साजरा करण्याचा काळ. अँड सी व्हॉट सीन यू आर डुईंग. सीन म्हणजे पाप. तुम्ही काय पाप करताय. दे पेड नो अटेन्शन टू द ओल्ड वुमन. आणि ते कुठल्याही प्रकारचं लक्ष त्या आजीकडे, त्या बाईकडे देत नाही. अँड ऑलमोस्ट नॉक्ड हर ऑफ हर फीट. आता हे कसं आहे फ्रेज आहे, नॉक्ड हर ऑफ हर फीट म्हणजे ते ऑलमोस्ट तिला पायाने ढकलून दिल्यासारखं. म्हणजे तिला इतके बाजूला करतात, त्यांना कसलंच भान राहिलेलं नाहीये. शी वुड नेव्हर हॅव स्टॉप देम. तिने कधीच त्यांना थांबवलं नसतं. इफ इट हॅड नॉट बीन फॉर अकुल्का अँड मलाशा. पण त्या अकुल्का आणि मलाशामुळे ती त्यांना थांबवतीये. वाईल द वुमेन एक्सचेंज वर्ड्स. आता काय झालंय बघा. वाईल द वुमेन एक्सचेंज वर्ड्स. एक्सचेंज वर्ड्स म्हणजे मी तुला काहीतरी वाईट बोलणार, तू मला काहीतरी वाईट बोलणार, मी तुला काहीतरी वाईट बोलणार, तू मला काहीतरी वाईट बोलणार. ते तसं एक्सचेंज वर्ड्स. अकुल्का वाईप्ड ऑफ हर ड्रेस. आणि हे सगळं भांडाभांडी चालली होती तेव्हा अकुल्का काय करते, वाईप्ड म्हणजे पुसणे, ऑफ हर ड्रेस. ती तिचा ड्रेस स्वच्छ करते, पुसते. अँड वेंट बॅक टू द पडल. आणि ती परत त्या पडलमध्ये जाते म्हणजे त्या डबक्यात जाते. इन द लेन. सेम पिक्ड अप अ पेबल अँड बिगॅन टू स्क्रॅच द ग्राउंड. आता ती बघा किती शहाणी आहे. ती काय करते की ज्या डबक्यामध्ये घाण साचली होती, पाणी साचलं होतं, जे डबक्यामुळे सगळं तमाशा सुरू झाला, त्या पाण्यामुळे सगळी भांडणं सुरू झाली. ती जाते, एक दगड घेते आणि त्या दगडाने काय करते, जमिनीला स्क्रॅच करते. अँड लेट द वॉटर ऑफ इन टू द स्ट्रीट. म्हणजे काय की पाणी त्या डबक्यात साठलं असतं. तुम्ही एक कल्पना करा की तुम्ही रस्त्याने जाताय, डबकं साठलंय, पण त्या डबक्याला एक रस्ता दिला, वाट दिली तर काय होतं, पाणी घरंगळत जाऊन बाजूला निघून जातं ना. तसं ती करण्याचा प्रयत्न करते. वाईल शी वॉज स्क्रॅचिंग मलाशा केम अप अँड बिगॅन टू हेल्प हर. पण हे सगळं चालू असताना मलाशा काय करते, येते आणि ती पण काय करते, मदत करते. शी पिक्ड अप अ चिप.
चिप म्हणजे तुम्ही कधी चिपळी पाणी खेळलात का फरशीवरती, किंवा असं चिपळ्यांचा खेळ खेळतो आपण, तर तसं एक फरशीचा तुकडा घेते आणि ती काय करते, पिक्ट चिप अँड वाईडन द रील. वाईडन म्हणजे मोठं करणे, वाईड म्हणजे मोठं करणं. काय करते, रील म्हणजे जो पाण्याचा ओघळ असतो ना तो ती वाईडन द रील ती मोठा करायला बघते. म्हणजे काय होतं, एक स्ट्रीम पाण्याची चाललेली आहे, म्हणजे एक ओघळ चाललाय आणि त्याला ती मोठा आकार देते. त्याच्यामुळे काय होतं की डबक्यात पाणी साठून नाही राहते, ते पाणी मोठं जागा झाल्यामुळे पटकन निघून जाणार आहे. आता दुसऱ्या पाण्यावर जायच्या अगोदर आपण इथे बघूयात. इथे काय म्हटलं, गेस द मिनिंग ऑफ वन वर्ड ब्रॉट बॅक अनदर. याचा अर्थ काय, हे एका शब्दानंतर दुसरा शब्द बोलणे. माघारच घ्यायची नाही ना, भांडणं सुरू झालं कसं एक शब्द बोलला की लगेच पकडून दुसरा शब्द, त्यालाच वन वर्ड ब्रॉट बाय अनदर म्हणतात. इन व्हॉट सेन्स आर द वर्ड्स यूज हिअर. कोणत्या अर्थाने शब्द वापरलेत बघा. क्राईंग. क्राईंग म्हणजे शब्दशः रडणं नाहीये. क्राईंग म्हणजे असं किंचाळणं, ओरडणं. तुम्ही मांजरी पण किती भांडणं कशा ओरडत असतात तसं त्या टाईपला जोरात किंचाळत ओरडणं. हॉलिडे म्हणजे सुट्टी, आणि ही सुट्टी कशी आहे, नेहमीची संडेची सुट्टी का नाही, ही सुट्टी सणाची आहे. नॉक्ड हर ऑफ हर फिट म्हणजे शब्दशः पायावर ढकलणं असं नाहीये, पण एक धक्काबुक्की करून बाजूला सारणं, म्हणजे शब्द उडवून लावणं त्या आजीचा शब्द. आता इथे खाली काय म्हटलंय बघा, लिसन अँड आन्सर. आता आपण ऐकायचं उत्तर द्यायचंय. डिड द पीपल स्टॉप फायटिंग. लोक थांबलीत का भांडायची, अजून तरी नाही थांबली. व्हॉट डिड अकुलका डू. अकुलका काय करतीये, शी टूक अ पेबल अँड स्क्रॅच द ग्राउंड सो द लेट द वॉटर ऑफ इन टू द स्ट्रीट. अकुलका करतीये. व्हॉट डिड मलाशा डू. मलाशा काय करते, मलाशा केम अप अँड बिगेन टू हेल्प अकुलका. हर म्हणजे अकुलका. व्हॉट वॉज द ओल्ड वुमन ट्राईंग टू डू. ओल्ड वुमन ट्राईंग टू स्टॉप देम. काय करतीये, ओल्ड वुमन ट्राईंग टू स्टॉप पीपल फ्रॉम फायटिंग. आता आपण नेक्स्ट पेज बघूयात. आता नेक्स्ट पेज वरती आलो आपण, पेज नंबर 14. द पीझंट्स हॅड बिगन टू फाईट. आता मात्र चांगलीच भांडणं रंगली आहेत. जस्ट ॲज द वॉटर वेंट डाऊन द रील्स टुवर्ड्स द प्लेस वेअर द ओल्ड वुमन वॉज ट्राईंग टू सेपरेट देम द मेन. आता इथे पीझंट्स म्हणजे शेतकरी लोक सगळीचे, आता सगळे मेन विमेन सगळे एकत्र गोळा झालेत ना, सगळी भांडणं जोरात रंगलेली आहे. आणि आता काय झालंय बघा, हे जे पाणी डबकं साठलं होतं ते रस्त्यालगतच होतं ना, जिथे शेतकरी सगळे कामं करत होते, बाकीचे शेती होती, तो जो सगळा शेणखताचा ढिगारा होता, पाणी होतं आणि तो रस्ता होता, सगळं एकत्रच एकसारख्याच ठिकाणी आहे. आता इथे काय झालं, ह्यांनी जेव्हा ते रील दे आर ट्राईंग टू वाईडन द रील, तरी काय होतं, पाणी आता घरंगळत कुठे जायला लागलं, टुवर्ड्स द प्लेस वेअर द ओल्ड वुमन वॉज ट्राईंग टू सेपरेट द मेन. आणि लोकांना जिथेही आजी वेगळं करायचा प्रयत्न करते भांड्याला, तिकडनंच पाणी उघडत चाललंय. द गर्ल्स रॅन वन फ्रॉम वन साइड ऑफ द रील्स. एक कल्पना करा फक्त, खड्डा आहे, मोठं पाणी आहे, आणि त्या मुलींनी काय केलं, त्या पाण्याला वाट दिली, म्हणजे रस्ता दिला. पाणी मोठ्या संख्येने घरंगळत चाललंय आणि ह्या मुली काय करतात, पाण्याच्या दोन्ही बाजूने इकडनं पळत सुटतात. आता हे पाणी जिकडे चाललंय ना, तिकडेच ही सगळी माणसं काय करतात, भांडण करतात. लुक आउट मलाशा, लुक आउट शाउटेड अकुलका. आणि इकडे काय होतीये, अकुलकाला काळजी मलाशाची. ती काय म्हणते, अगं इकडे बघ मलाशा, तिकडे बघ, व्यवस्थित बघ, असं ती तिला ओरडते. मलाशा वॉन्टेड टू से समथिंग हरसेल्फ बट कुड नॉट स्पीक फॉर लाफ्टर. आणि मलाशा इतकी हसतीये, ती इतकी खिदळते, तिला इतकी मज्जा वाटतीये की पाणी असं घरंगळत चाललंय, मस्त चाललंय, तिला खूप मज्जा वाटतेय. द गर्ल्स वेअर रनिंग अँड लाफिंग ॲट अ चिप विच वॉज बॉबिंग अप अँड डाऊन द रील्स. आणि गंमत काय झाली माहिती का, ते पाणी जेव्हा ती अकुलका पेबलने काढत होती, मोठं करत होती रील, आणि मलाशा पण मदत करत होती, पण जेव्हा का पाण्याचा लोंढा आला आणि मलाशाच्या हातात चिप होती, ती काय झालं, पाण्यासोबत गेली आणि ती बॉबिंग म्हणजे वर खाली पाण्यासोबत इकडे तिकडे ते घरंगळत चालली. आणि इकडे या मुलीला इतकी मज्जा वाटते त्या चिप जी आहे तिच्याकडे बघते, ती वर खाली होणारी पाण्यामध्ये. दे रॅन स्ट्रेट इन टू द क्राऊड ऑफ द पीझंट्स. आणि त्या दोन्ही मुली कुठे घुसतात, त्या माणसांच्या गर्दीत जातात त्या पाण्यासोबत. द ओल्ड वुमन सॉ देम अँड सेड टू द पीझंट्स. आणि आता या सगळ्या लोकांना ही आजी काय म्हणतीये, शेम ऑन यू बिफोर गॉड मेन. म्हणजे तुमची लाज वाटली पाहिजे तुम्हाला माणसांनो, लक्ष द्या इकडे. यू हॅव स्टार्टेड फायटिंग अँड अकाउंट ऑफ दीज टू गर्ल्स. ऑन अकाउंट ऑफ म्हणजे काय, की तुम्ही या मुलींवरनं भांडायला सुरुवात केली. अँड दे हॅव लॉंग एगो फॉरगॉटन इट. आणि आता त्या मुली विसरल्या सुद्धा. द डिअर चिल्ड्रन हॅव बीन प्लेइंग नाईसली टुगेदर. आणि ही
ज्या प्रेमळ मुली आहेत, 2 मुली आहेत ज्या इतक्या छान मुली आहेत, ह्या परत एकमेकांसोबत खेळायला लागल्या. दे आर वायझर दॅन यू, आणि त्या तुमच्यापेक्षा शहाण्या आहेत. The men looked at the girls and they felt ashamed. आणि काय होतं, ती माणसं सगळी त्या मुलींकडे बघतात, त्यांना खूप लाजल्यासारखं होतं. Then they laughed at themselves, आणि ते स्वतःवरच हसतात. And scattered to their farms. Scattered म्हणजे वेगवेगळं होणं. To their farms कुठे जातात, ते सगळे शेतावर जातात, सगळे काम करणारी माणसं असतात. तर ही काउंट लिओ अँड टॉल्स्टॉय अडॅप्टेड फ्रॉम अ ट्रान्सलेशन बाय लिओ वेनार. तर ही अशी एक सुंदर स्टोरी आपण इथे बघितली आहे. पण आपल्याला या पानावरती म्हणजे पेज नंबर 14 वरचे जे प्रश्न आहेत ते आपण बघूया. सुंदर स्टोरी आता बघितली आहे, पण आपण पेज नंबर 14 वरचे प्रश्न बघूया. लिसन अँड आन्सर. डिड द गर्ल्स फॉरगेट देअर कॉरल? येस, दीज गर्ल्स फॉरगॉट देअर प्रॉब्लेम्स किंवा कॉरल्स. हाऊ कॅन वी से दॅट? बिकॉज दे आर स्टार्टेड प्लेइंग टुगेदर. Why did the men feel ashamed? Because when they looked at the girls and they felt ashamed. थिंग्स टू डू. आता आपल्याला काय करायचंय बघा. थिंग्स टू डू. एनॅक्ट द होल स्टोरी विदाउट युझिंग वर्ड्स. काय करायचंय, काही शब्द वापरायचा नाहीये, स्टोरी एनॅक्ट करायची म्हणजे सादर करायची आहे. डिस्कस. आर चिल्ड्रन वायझर दॅन ग्रोनअप्स? तुम्हाला काय वाटतंय, खरंच मुली शहाण्या आहेत का मोठ्या माणसांपेक्षा? इन व्हॉट वेज, आणि त्या कशा प्रकारे शहाण्या आहेत? ते इन माय perspective, in my thought, these girls are really wiser than these old people, grown-ups, because they were fighting together, but afterwards, immediately they forgot it and they start playing together. But these grown-ups, without knowing a proper reason, they start fighting with each other. That's why girls are more wiser than these old people or grown-ups. Should grown-up people get involved in children's quarrel? मोठ्या माणसांनी लक्ष द्यायला पाहिजे का लहान मुलाच्या भांडणात? काय म्हणणं आहे तुमचं, मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि सिरियसली सांगा, तुम्ही लहान मुलं आहेत, मी ग्रोनअप आहे, तुमचं मत मला कळून घ्यायचंय. माझं मत वेगळं आहे, तुमचं मत काय आहे ते मला ऐकायला आवडेल. की शुड ग्रोनअप पीपल गेट इन्व्हॉल्व इन चिल्ड्रन्स कॉरल? खरंच लहान मुलाच्या भांडणात मोठ्या माणसांनी पडायला हवं का? इफ येस, वेन? इफ नॉट, वाय? आणि जर पडायला पाहिजे असं वाटतं तर ते कधी पडलं पाहिजे, आणि नको पडायला वाटतं तर कधी नाही पडायला पाहिजे? हे बघा, तुमचं नाव लिहायची गरज नाही, तुम्ही बिंदास उत्तर लिहा. काय असेल आपण मत मांडू. तुम्हाला जे योग्य वाटेल ते मत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडा. मला नक्की आवडेल तुमचं मत ऐकायला. सो आपली स्टोरी इथे कम्प्लीट झालेली आहे. आपण याचं वर्कशॉप बघणार आहोत, पण मला ती स्टोरी खूप आवडलेली आहे, पूर्ण झालेली आहे. आपण ही स्टोरी सगळी व्यवस्थित शिकलेलो आहे, वर्ड बाय वर्ड. जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर नक्की लाईक करा, कारण तुम्ही लाईक करणार तर मला जास्त हुरूप करणार तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ करण्याचा. आणि तुम्हाला जर काही वाटत असेल, विचारायचं असेल, कमेंट बॉक्समध्ये मला विचारा. आणि सपनाज होमस्कूलिंग चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे आमचे व्हिडिओ सर्वात प्रथम तुमच्या मोबाईलवर दिसतील. आणि आम्ही इयत्ता 7वीच्या इंग्लिशच्या प्लेलिस्ट केली, गणिताची प्लेलिस्ट केली, प्रत्येक विषयाची प्लेलिस्ट आहे, त्या नक्की जाऊन बघा. सो छान अभ्यास करा. आपण आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये या लेसनचा वर्कशॉप बघणार आहोत. तर भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यासासाठी ऑल द बेस्ट.